शाळा महाविद्यालयीन जीवनात मिळालेले चांगले गुण आधार कार्ड सारखे आयुष्यभर तुमची ओळख सांगतात. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच वेळा विद्यार्थी तर कधी पालक सुद्धा विचारतात, सर अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना ज्या ज्या अडचणी येतात त्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास कसा करावा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायला सांगावा, पालकांनी मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा, यासाठी अभ्यासाची ही मार्गदर्शक तत्वे देत आहेत. अभ्यासाची कुठली एकच पद्धती योग्य असे सांगता येणार नाही. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना अभ्यासाचे तंत्र यामधून मिळेल. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगायची, ती म्हणजे अभ्यास कसा करावा हे सांगण्यासाठी मी वर्षभर अभ्यास केला आहे. शिवाय गेली 23 वर्ष अध्यापनाची सेवा अनुभव या ठिकाणी उपयुक्त ठरतो. गेली कित्येक वर्ष वर्तमानपत्र, मासिके, दिवाळी अंक यामधून सातत्यपूर्ण लेखन केले आहे. आकाशवाणीसाठी लेखन, भाषणे, मुलाखत प्रसारित झाल्या आहेत. हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी व्याख्याने, चर्चा यामधून संवाद साधला आहे. या सर्व अनुभवाच्या शिदोरीतून मी अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे योग्य तंत्र समजावे यासाठी पासवर्ड अभ्यासाचा तुम्हाला देत आहे. सर्वांना उपयुक्त ठरणारच. चला तर मग पाहूया. सर्वजण गुणांच्या मागे धावतात. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक या सर्वांचा समावेश असतो. गुण मिळवणे ही जीवघेणी स्पर्धा असते. 90-95% गुण मिळवणारे जीवनात यशस्वी होतात का, या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. तरी पण अभ्यास करावाच लागतो. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी विद्यार्थ्याने केलेली ज्ञानसाधना होय. अभ्यास म्हणजे विषयातील आशय समजून घेण्यासाठी वारंवार केलेलं चिंतन. अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीचं आकलन होऊन ती मनात रुजणे, स्मरणात राहणे म्हणजे अभ्यास होय. अभ्यास जिज्ञासू वृत्तीने करावा. अभ्यासासाठी तळमळ, कष्ट करण्याची तयारी, एकाग्रता, सराव, सातत्य लागते. नवीन शिकण्याची, ज्ञान मिळवण्याची इच्छा तुम्हाला प्रगतीपथावर नेऊ शकते. होय, यश तुमचेच. जीवनात आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्ग आहे. मी हे करू शकेन असा मला विश्वास वाटतो. ही भावना माणसाला यशाकडे नेऊ शकते. मी यशस्वी होणारच हा आत्मविश्वास नेहमी मनात बाळगला पाहिजे. मला हे जमलेच पाहिजे आणि मी ते करणारच. मानसशास्त्र असे सांगते की तो स्वतः जसा विचार करतो तसा तो बनत जातो. कोणतेही यश कठोर परिश्रमाशिवाय अशक्य असते. प्रयत्न, परिश्रम अखंड सुरू ठेवले की अपेक्षित यश गाठणे सोपे आहे. नेपोलियन म्हणत असे की जगात काहीही अशक्य नाही. एकदा एका विद्यार्थ्याने विचारले की पाणी चाळणीतून नेता येईल का? मी म्हटले हो, जोपर्यंत पाण्याचे बर्फ होत नाही तोपर्यंत कष्ट करावे लागतील. मोठे ध्येय समोर असू द्या. उदाहरणार्थ 50% गुण मिळवण्याचे ध्येय ठेवले तर त्याला 40-45% गुण मिळतात. मात्र जर 90% ध्येय समोर ठेवले असेल तर 75 ते 80% मिळतील. कारण मोठे ध्येय असल्यास आपण मोठे परिश्रम पण करतो. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. यश तुमचेच आहे. अभ्यासाला सुरुवात कधी करायची? कोणत्याही गोष्टीच्या आरंभाला आपण सर्वजण महत्त्व देतो. तो शुभ मुहूर्त शोधण्यात विलंब होतो. 10वी-12वीचे वर्ष तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे वळण आहे. जीवनाला दिशा देणारा हा टप्पा आहे. मग कधी सुरुवात करायची हा प्रश्न येतो. ज्या दिवशी 9वी आणि 11वीची परीक्षा संपेल त्या दिवशी 10वी आणि 12वीच्या अभ्यासाला सुरुवात करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. अभ्यासाला योग्य जागा निवडा. अभ्यास करताना आपणाला कुठलाही त्रास होणार नाही, लक्ष विचलित होणार नाही अशी जागा निवडा. प्रखर प्रकाश, अंधुक प्रकाश, गोंगाट, आवाज नको
बसताना टेबल खुर्ची असावी, नसेल तर जमिनीवर मांडी घालून ताट बसावे. झोपून, आडवे पडून, चालून अभ्यास होत नाही. त्यामुळे डोळ्यावर ताण पडतो. मी तर म्हणेल अशी जागा निवडा की ज्या ठिकाणी तुमचं लक्ष दुसऱ्याकडे जाणार नाही आणि दुसऱ्या कुणाचं लक्ष तुमच्यावर पडणार नाही. स्वतःचे वेळापत्रक बनवा आणि कटाक्षाने पाळा. टाइम इज मनी ही म्हण परिचित आहे. मनी पुन्हा मिळवता येईल, पण गेलेली वेळ पुन्हा येत नाही. जी व्यक्ती तिला मिळवलेल्या वेळेचा चांगला वापर करू शकते तीच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते. थांबला तो संपला या मंत्राचे महत्त्व जाणा व यशस्वी व्हा. रोज सकाळी उठल्यानंतर प्राधान्यक्रमाने दिवसभरात कोणती कामे करायची आहेत ते अगोदर ठरवा व त्याची यादी तयार करा. वेळापत्रक तुम्ही स्वतः तयार करा. विषयाची काठिण्य पातळी विचारात घेऊन तयार केली पाहिजे. मुले खूपदा जो विषय आवडतो त्याचाच अभ्यास करतात व नावडता विषय तसाच राहतो. मात्र वेळापत्रक केल्याने असे होत नाही. स्वतःचे वेळापत्रक स्वतः बनवून प्रत्येक विषयाला न्याय देणे, प्रत्येक धड्याच्या सर्व बाजूंनी नीट अभ्यास करणे व स्वतःचा झालेला अभ्यास स्वतःच तपासून स्वयंमूल्यमापन कला आत्मसात करावी. 24 तासापैकी 6 तास झोप, 7 तास शाळा कॉलेज, 1 तास तुम्हाला जेवणासाठी, 1 तास मनोरंजन, 2 तास आवडीचा खेळ खेळण्यासाठी, 1 तास अन्य कामे, 1 तास शिकवणी असे गृहीत धरले तरी 5 तास आपणाकडे उरतातच. वर्षभर हा वेळ कटाक्षाने अभ्यासाला दिला पाहिजे. अभ्यासाला बसताना सर्व गोष्टी उरकून बसा. मध्ये मध्ये उठू नका. एकाग्र चित्तानेच अभ्यास झाला पाहिजे. पहाटेची वेळ जरूर निवडा. लक्षात राहण्यास ती वेळ उत्तम असते. प्रत्येक विषयाला वेळ द्या. अवघड विषयाला जादा वेळ देणे अपेक्षित. नियोजनानुसार वर्षभर अभ्यास केल्यास व दिवसाचा वेळ नीट वापरल्यास रात्री जागरण करून अभ्यास करण्याची वेळ येणार नाही. कोणतेही काम यशस्वीपणे धावपळ होऊ न देता पूर्णत्वास न्यायचे असेल तर पूर्व तयारीला पर्याय नसतो. 12 कामे अर्धवट करून तशीच सोडून देण्यापेक्षा 12तील 5 कामे पूर्ण करून 7 कामांची आखणी करण्यातच शहाणपणा आहे. सुट्टीच्या दिवसाचे वेगळे वेळापत्रक तयार करा. जास्त वेळ अभ्यासाला द्या. वर्गात 100% लक्ष केंद्रित करा. वर्गात शिकवित असताना काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. कोणताही विषय आपणाला नीट समजला तरच तो लक्षात राहतो. त्यासाठी प्रत्येक तास, प्रत्येक विषय 100% लक्ष केंद्रित करून ऐका. वर्गात लक्ष दिले तर 25% अभ्यास वर्गातच होतो व तो लक्षात राहतो. वर्गात लक्ष दिल्यास स्वयं अध्ययन करताना तो भाग पुन्हा समजून घेण्याचे अर्धे श्रेय वाचतील. त्याचे ज्ञान सहजतेने व आत्मविश्वासाने मिळेल. सर्वनातून अभ्यास ही महत्वाची अभ्यास पद्धती आहे. पाठ्यपुस्तक अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे. पाठ्यपुस्तक हे तुमच्या जवळचे महत्वाचे साधन आहे. फक्त त्याचाच अभ्यास केला तरी पुष्कळ फायदा होतो. एकदा धडा किंवा प्रकरण वर्गात सुरू होणार असेल तर त्या दिवशी ते प्रकरण घरून वाचून जावे. वाचलेले असले तर वर्गात शिकवलेले जास्त चांगले समजते. पाठ्यपुस्तकाची शांततेत सखोल सूक्ष्म वाचन व्हावे. महत्वाचे मुद्दे पेन्सिलने अधोरेखित करावे. धड्याखालचे प्रश्न अगोदर वाचा, मग संपूर्ण प्रकरण वाचा. अभ्यास कसा करावा? विषय अवघड आहे हे प्रथम डोक्यातून काढून टाका. टेन्शन कभी लेने का नाही हे तुम्हाला माहीतच आहे. मग अभ्यासाच्या वेळी टेन्शन किंवा टेन्शनच्या वेळी अभ्यास असं कधीच करायचं नाही. घोकमपट्टी करण्याऐवजी समजून घ्या. वाचताना पूर्ण एकाग्र चित्ताने मन लावून वाचावे. अभ्यास स्वयंस्फूर्तीने करावा. कुणी म्हणतात म्हणून नको. धडा वाचताना हातात पेन्सिल असावी. कठीण शब्द, नवीन शब्द, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, रिकाम्या जागा
एका वाक्यात उत्तरे असे पेन्सिलने अधोरेखित करावे. आधी धड्याखालचे प्रश्न वाचावे, नंतर धडा वाचावा, म्हणजे नेमके कोणत्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत ते सोपे जाईल. 2 वाचनात आवृत्तीत मोठा खंड नको. अभ्यासाला सुरुवात करताना आपण याआधी कुठपर्यंत अभ्यास केला होता त्याची धावती उजळणी करावी. त्यामुळे अत्यंत कमी वेळात अधिक केलेल्या अभ्यासाची उजळणी होते व संबंधित विषयाची स्मृती अधिक पक्की होते. अभ्यासाची बैठक सलग 2 तासापेक्षा जास्त हवी. सलग अभ्यास करताना तुमची मनस्थिती अभ्यासाला अनुकूल बनलेली असते व अशा वेळी तुमचा अभ्यास जास्त होतो. अभ्यासाच्या श्रवण, वाचन, लेखन, मनन, चिंतन, निरीक्षण, संभाषण अशा विविध पद्धती आहेत. वाचन वाचताना प्रत्येक भागाची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी व नंतरच पुढे जावे. लेखन अभ्यासात ज्या गोष्टी ऐकून वाचून अवगत होत नाहीत त्या लिहून पाहणे आवश्यक आहे. लिहिण्याचा सराव रात्री करणे व सकाळी पाठांतर करणे योग्य असते. मनन मनन म्हणजे जो भाग वाचलेला आहे त्याचे पुन्हा पुन्हा अवलोकन करणे, स्मरण करणे, तो भाग मनातल्या मनात आठवणे होय. मननामुळे वाचलेला भाग दृढ होऊन योग्य वेळी लक्षात येण्यास मदत होते. चिंतन चिंतन म्हणजे विचारपूर्वक त्यावरील आपले मत व्यक्त करणे होय. त्यानंतर निरीक्षण निरीक्षणात अचूकतेला अत्यंत महत्त्व असते. कधी कधी पुस्तकातील ज्ञान लवकर होत नाही, ते निरीक्षणाने होते. प्रयोग, रासायनिक पदार्थाचे गुणधर्म अभ्यासणे, पर्यावरणाचा अभ्यास करणे, प्राकृतिक बाबींचे निरीक्षण इत्यादी. त्यानंतर संभाषण आपल्याला काही संकल्पना स्पष्ट झाल्या नसतील तर त्या चर्चेतून लक्षात राहतात. अभ्यासाची कुठलीच ठराविक एक पद्धत संपूर्णपणे बरोबर किंवा आदर्श नसते, म्हणून तुमची स्वतःची अशी एखादी स्वतंत्र अशी अभ्यास पद्धत निर्माण करा. कच्चे विषय पक्के करा. मागील वर्षी ज्या विषयात कमी गुण असतील त्यांची तयारी सुट्टीतच करा. वर्गात नोट्स घेणे वर्गात शिक्षक शिकवित असताना फलकावरील मुद्दे अगदी वार दिनांकासह लिहा. शिक्षक शिकवितात तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात त्यातून नोट्स मुद्दे घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने एकाग्रता वाढेल. तुम्ही अभ्यास लक्षपूर्वक ऐकाल. शिक्षक सांगत असताना त्या विषयाचा आशय प्रथम समजून घ्या व नंतर सारांश रूपाने स्वतःच्या भाषेत लिहा. तक्ते तयार करा. अभ्यासातील कठीण, गुंतागुंतीच्या, गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर सुसंगत चार्ट तक्ते तयार करा. तक्ते तुमच्या अभ्यासिकेत लावा. ये-जा करताना लक्ष जाईल व लक्षात राहण्यास मदत होईल. अशा तक्त्यांचे वारंवार अवलोकन केल्याने मेंदूमध्ये दृढ होऊन जातात व त्या बाबी विसरत नाहीत. असेच केल्याने स्मरणशक्ती वाढते. इंग्रजी विषयातील क्रियापदांची 3ही काळातील रूपे, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द इत्यादी, गणित भूमितीची सूत्रे, प्रमेय, गृहीतके, समीकरणे इत्यादी, इतिहासातील सनावळ्या, नागरिक शास्त्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांची रचना, कार्य, अधिकार, कर्तव्य इत्यादी, भूगोलातील नद्या, पर्वत, देश, राजधान्या, चित्रे, आकृते इत्यादी, ज्ञानेंद्रियापैकी श्रवण माध्यमातून निर्माण झालेल्या स्मृतींपैकी दृक माध्यमातून निर्माण झालेली स्मृती 20 पट प्रभावी असते. यावरून चार्ट तक्ते यांचे महत्त्व ओळखा व चार्ट तक्ते तयार करायला लागा. टिप्पणी काढा. स्वाभ्यास नोंदवही बनवा. आपल्याकडे पाठ्यपुस्तके, तयार नोट्स, शिकवणीच्या नोट्स अशा अनेक प्रकारचे अभ्यास साहित्य असते. वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्समुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. तुम्ही या सर्वांचा आधार घेऊन प्रश्न प्रकारानुसार स्वतःच्या भाषेत कमी शब्दात टिप्पणी काढा. टिप्पणी काढण्यापूर्वी त्या प्रकरणांचा आढावा घेऊन गोषवारा लक्षात घ्या. महत्त्वाचे शब्द, मुद्दे अधोरेखित करा.
लहान लहान मुद्दे लिहिण्यासाठी प्रत्येक विषयाची आपली एक स्वअभ्यास नोंदवही तयार करा. नंतर प्रत्येक उजळणीच्या वेळी फक्त शॉर्टमध्ये मुद्दे आणि त्यांचा क्रम पाहून घेतला की झाले. परीक्षेच्या वेळी उजळणीसाठी या नोंदवहीचा फार उपयोग होतो. ध्वनिमुद्रिका ऐका. ध्वनिमुद्रिका हे अभ्यासाचे एक प्रभावी माध्यम आहे. ध्वनीमुळे आपल्या मेंदूमध्ये ध्वनी प्रतिमा तयार होतात. स्मरणात राहण्यासाठी फायदा होतो. बाजारात विषयवार शैक्षणिक ऑडिओ कॅसेट विकत मिळतात. त्या ऐकल्यास पाठांतरासाठी दिला जाणारा वेळ वाचू शकतो. आपण स्वतःच्या आवाजात काही गोष्टी रेकॉर्ड करू शकतो व ते पुन्हा पुन्हा ऐकू शकतो. नुसते ऐकणे आणि मनपूर्वक ऐकणे या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. कधी कधी अभ्यासात आपले लक्ष लागत नसल्यास आपण पुस्तक बाजूला ठेवून ध्वनिमुद्रिका ऐकून अभ्यास करू शकतो. अवघड वाटणाऱ्या भागाची ध्वनिमुद्रिका पुन्हा पुन्हा ऐकून आकलन होऊ शकते. गटवार चर्चा करा. पाठ्यांश समजून घेण्यासाठी आपल्या मित्रकंपनीत जी हुशार मुले असतील त्यांच्याशी चर्चा करा. आपल्या अडचणी सोडून घ्या. गटपद्धती किंवा चर्चा पद्धतीमुळे विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. कारण चर्चेद्वारे विषय इतर विद्यार्थ्यांना समजावून द्यायचा असतो. चर्चेत अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग असल्यामुळे कमी वेळात विविध विषयाची तयारी होते. वार्षिक परीक्षेच्या आधी 2 महिन्यापर्यंत असा अभ्यास करावा. स्वाध्याय. बोर्डाने सर्वच विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका तयार केल्या आहेत. वर्गात पाठ शिकून झाल्यानंतर त्याच दिवशी पाठाखाली स्वाध्याय सोडविणे आणि 10 दिवसानंतर सोडविणे यात खूप फरक आहे. म्हणून रोजचा स्वाध्याय रोज पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. प्रकरण संपल्यानंतर त्याखालील प्रश्नोत्तरे स्वतःच्या मनाने सोडून पाहणे म्हणजे खऱ्या अर्थाने अभ्यास होय. त्या प्रकरणावर बोर्डाने यापूर्वी जे प्रश्न विचारले असतील तसे तेथे नमूद करावे. उजळणी आवश्यक. एकदा वाचले की अभ्यास झाला असे नाही. सखोल अभ्यास होण्यासाठी व केलेला अभ्यास दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी तो वारंवार वाचावा लागतो. त्यालाच उजळणी म्हणतात. उजळणी फक्त परीक्षेपुरती करायची नसून रोजच करायची गोष्ट आहे. उजळणी केल्याशिवाय तुम्हाला अभ्यास केलेला मजकूर परीक्षेत आठवणार नाही. उजळणी करताना तो विषय मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सतत वाचण्यापेक्षा प्रथम वाचणे, मग ते आठवण्याचा प्रयत्न करणे, ते न पाहता लिहून काढणे, तुम्हाला ते किती समजले आहे ते पडताळून पाहणे, अशा प्रकारे उजळणी केल्यास फायदेशीर. प्रश्नपत्रिकांचा सराव. वर्षभर शाळा महाविद्यालयात झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, बाजारातील छापील प्रश्नपत्रिका संच, अन्य शाळांतून उपलब्ध झालेल्या प्रश्नपत्रिका, आत्तापर्यंतच्या बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा विषयवार संच आपणाकडे असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाची प्रश्न विचारण्याची पद्धती लक्षात येईल. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तुमच्या नोट्समध्ये कधी कधी विचारले त्याची नोंद करा. म्हणजे अभ्यास करताना ते एकाग्र चित्ताने वाचले जातात. बाजारात यशस्वी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत. ते पहा, म्हणजे लेखनशैली लक्षात येईल. 10वी 12वी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे यशाचे रहस्य माहीत आहे का? ते वर्षभर नियमित अभ्यास करतात आणि सतत प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करतात. घड्याळ लावून काही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने परीक्षांचा सराव केल्याने तुम्हाला वातावरणाची सवय होऊन जाते. त्यामुळे बोर्ड परीक्षेचे दडपण कमी होऊन जाते. या सरावामुळे तसेच चाचणी, 6माही, सराव परीक्षेच्या वेळी काही विषयांना वेळ परत नाही व त्यामुळे पेपर अर्धवट राहतो. असे झाल्याने आपणास लिहिण्यास वेळ कुठे कमी पडतो, कोणत्या प्रश्नाला गुण कमी पडतात याची जाणीव होऊन चुका दुरुस्त करता येतात. यामुळे परीक्षा हा तुमच्या सवयीचा एक भाग बनतो. प्रश्नपत्रिकांचे संच वारंवार सोडविल्यामुळे प्रश्न व उत्तरे डोक्यात फिट बसतात.
प्रश्नसंच सोडवले की उत्तरे तज्ज्ञ शिक्षकांकडून तपासून घ्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका समजतील व काही उपयुक्त सूचना प्राप्त होतील. उदाहरणार्थ लातूर पॅटर्न याच पद्धतीने राबविला जातो. परीक्षेचे तंत्र, प्रश्नपत्रिकेचा ढाचा लक्षात घेऊन वर्षभर नियमित अभ्यास करा. वेळ वाया जात नाही ना? नियोजनाचा अभाव, फालतू टाइमपास, सतत टीव्ही पाहिल्यामुळे, कॉम्प्युटर गेम, मोबाईल गेम खेळत राहिल्यामुळे, अभ्यास करताना मोबाईल संभाषणामुळे, सार्वजनिक, धार्मिक, घरगुती कार्यक्रमांना गेल्यामुळे, अभ्यास करताना संगीत ऐकणे, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे, अभ्यास करीत असताना काही खाण्याची किंवा चघळण्याची सवय, झोपून किंवा चालत फिरत पडून अभ्यास करणे, या गोष्टीमुळे तुमचा वेळ वाया जातो. जरूर लक्षात घ्या, रात्री झोपण्यापूर्वी महत्त्वाचा कठीण अभ्यास करून झोपा. ते लक्षात ठेवायचं काम आपण झोपलेलो असताना मेंदू करतो. रात्री मेंदूला ताण नसतो. इम्पॉसिबल = आय एम पॉसिबल. आजचा चांगला दिवस हा कालच्या शांत झोपेमुळे सुरू होतो. त्यामुळे टीव्ही पाहून झोपू नये किंवा टीव्ही पाहत झोपू नये. नाहीतर आपल्या झोपेत ते सासबहू, डान्स मास्टर, पोकेमॉन, सुपरमन धुमाकूळ घालतात आणि आपली शांत झोप होत नाही. तांब्या पितळेची भांडी चकचकीत राहण्यासाठी रोज घासावी लागतात. स्मरणशक्तीचंही तसेच आहे. आजचा अभ्यास आजच रिपीट करा. नियमितपणा ही अभ्यासातील महत्त्वाची बाब आहे. अभ्यासातील नियमितपणामुळे ठरलेल्या वेळी अभ्यास करायला मेंदू सज्ज असतो. अभ्यासातील एखादा विषय अवघड वाटत असेल तर तो टाळण्याऐवजी त्या विषयाचा सतत इच्छा पुरवल्यामुळे तो विषय सोपा वाटायला लागतो. कोणीतरी म्हणतात म्हणून अभ्यास करू नका. अशामुळे आपला मेंदू आपली कशी मदत करेल? अभ्यास करणे ही माझी गरज आहे, मला माझे ध्येय साध्य करण्यासाठी अभ्यास करायचा, ही मानसिकता ठेवली पाहिजे. एखादे वाहन, वस्तू फार वापरत नसेल तर नंतर ती व्यवस्थित काम करीत नाही. मेंदूचे तसेच आहे. नियमित वापर केला तरच मेंदूची क्षमता विकसित होतात. ऐनवेळी मेंदूचे सहाय्य पाहिजे असेल तर सातत्य हवेच. एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवा. एकाग्र होण्यासाठी स्वतःच्या इच्छाशक्तीवर विसंबून राहा. एकाग्रता व स्मरणशक्ती व्यक्तीनुसार बदलते. शिक्षणाचा आणि एकाग्रतेचा सरळ संबंध आहे. अभ्यास करताना तुम्ही जेवढे अधिक एकाग्र असाल तेवढीच तुमची त्या भागाची स्मृती अधिक चांगली असते. ज्याप्रमाणे कुठल्याही कौशल्यामध्ये प्रावीण्य, कुशलता येण्यासाठी त्याचा अधिकाधिक सराव करावा लागतो, त्याचप्रमाणे एकाग्रता वाढवण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. ज्या क्षणी तुमचे मन मूळ विषयापासून भरकटून इतर विषयांचा विचार करू लागेल त्याच वेळी येणाऱ्या विचारांना थांबवा आणि तुमचे मन मुख्य विषयाकडे वळवा. एकाग्रता साधण्यासाठी संपूर्ण लक्ष केवळ एकाच बाबीवर केंद्रित करणे आवश्यक असते, कारण आपले मन एका वेळी केवळ एकाच बाबीवर लक्ष देऊ शकते. त्यासाठी हा प्रयोग करून पहा. समसंख्या लिहा. 2, 4, 6, 8 या पद्धतीनं लिहायचं आणि त्याच वेळी तोंडानं ABCD म्हणायचं. दोन्ही लिहिलेले आणि बोललेले अंक हे सारखेच न चुकता यायला पाहिजे. जर चुकत असेल तर 2 कामे आपण एका वेळेस करू शकत नाही हे सिद्ध होते. दुसरा प्रयोग आपल्याला असा करता येईल की एकाग्रतेसाठी व्यायाम. कोणतेही एक फळ घ्या, सफरचंद, आंबा, चिकू, कोणतेही, त्याला स्पर्श करा, त्याचा स्पर्श अनुभवा. आता त्याचा वास घ्या. मग डोळे बंद करा आणि बंद डोळ्यांनी कल्पनेने त्या फळाचा आकार, रंग, स्पर्श, वास, चव अनुभवण्याचा प्रयत्न करा. हा असा व्यायाम 4-5 वेळा करा. मग असाच व्यायाम विज्ञान,
भूगोलातील विविध आकृत्या, नकाशे, प्रमेय यांच्या बाबतीत करा आणि बघा डोळे बंद करूनही किती छान ती आकृती तुमच्या लक्षात राहते आणि एकाग्रताही वाढते. त्यानंतर दुसरा प्रयोग करता येईल शब्दांचा क्रम. सुरुवातीला हे 3 शब्द किंवा नावे कोणत्याही क्रमात सांगायचे. दुसऱ्या वेळेला पहिला शब्द तिसऱ्या क्रमांकात सांगायचा. जसं हत्ती उंट वाघ, नंतर म्हणायचं उंट वाघ हत्ती, नंतर वाघ हत्ती उंट, असं पटपट म्हणा. याप्रमाणे काही चूक केल्याशिवाय 20 वेळा ते शब्द उच्चारा. त्यामुळे मनाच्या शिस्तीबरोबर एकाग्रतेची ही सवय होईल. वेगवेगळे शब्द घ्या. 3 ऐवजी 4, 5, 6 शब्द पण घेता येतील. शब्द उलट्या अक्षरात बोलणे. या खेळात 2 खेळाडू एकमेकाशी ग्रहणशक्ती आणि एकाग्रता वाढवू शकतात. एक खेळाडू कोणत्याही 4 शब्दांचा अक्षरांचा शब्द बोलेल. उदाहरणार्थ अधिकारी. तो बोलल्यानंतर लगेच दुसरा खेळाडू उलट्या अक्षरात तो शब्द बोलेल. जसे रेखाधिअ. पहिला युवराज शब्द बोलला तर दुसरा खेळाडू लगेच जरावयू शब्द म्हणेल. सरावानंतर मोठा शब्द घेता येईल. असं वारंवार करा. त्यानंतर विषम संख्या, समसंख्या अथवा ABC किंवा 1, 2, 3 उलट क्रमाने म्हणता येईल. त्राटकावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या बिंदूवर लक्ष केंद्रित करा. दिव्याच्या मेणबत्तीच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित केल्याने स्मरणशक्ती वाढते. पेटलेल्या अगरबत्तीच्या बिंदूवर लक्ष केंद्रित करा. तसेच कोडी सोडवा. प्राणायाम, योगासने, पुरेसा शारीरिक व्यायाम, संतुलित आहार तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतील. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी सबस्क्राईबचं लाल बटन दाबा व त्या शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होईल. चला तर मग अभ्यास सुरू करूया. धन्यवाद आणि भरपूर अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा.